येवला तालुका के आंगन गांव में दलित, आदिवासी और पिछड़े समाज के नागरिकों ने घरकुल योजना के लाभार्थियों को जगह मिलने की मांग को लेकर येवला पंचायत समिति कार्यालय के सामने आमरण उपोषण शुरू कर दिया है। ये आंदोलन 4 महीने पहले मंजूर की गई घरकुल योजना को लेकर हुआ है, जिसमें स्थानीय नागरिकों की कई महत्वपूर्ण मांगे शामिल है। आमगांव में दलित, आदिवासी और पिछड़े समाज के लोगों ने घरकुल योजना के तहत घर बनाने के लिए निर्धारित जगह न मिलने पर पंचायत कार्यालय के सामने आमरण उपोषण शुरू किया। उनका आरोप है कि प्रशासन की उदासीनता से उनकी समस्याओं का समाधान नहीं हो रहा है। वे मांग कर रहे हैं कि अनुसूचित जाति और जनजाति के लिए गाँवठान में जगह आरक्षित की जाए और अतिक्रमण पर तुरंत कार्रवाई की जाए। नागरिकों ने प्रशासन से त्वरित कदम उठाने की अपील की है। गेल्या 4 महिन्यापूर्वी आम्हाला रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले होते, परंतु आम्ही ज्या वेळेस ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर ग्रामसेवक यांना आम्ही घरकुलाची जागा मागणी केल्यात। ग्रामसेवकांनी प्रथमतः तर त्या गोष्टीकडे कानाडोळा केला। त्यानंतर वारंवार आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी काय आमच्या घरकुलाच्या जागेची दखल न घेता त्यानंतर आम्हाला बीडीओ साहेब तसेच तहसीलदार साहेबांकडे निवेदन देण्यास भाग पाडल्यानंतर आम्ही त्यांना देखील निवेदन दिल्यानंतर त्यांनी देखील आज आमच्या उपोषणाच्या बाबत आम्ही जी काही माहिती त्यांना दिलेली होती त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर न दिल्यामुळे आज आम्हाला उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे आम्ही सर्वजण सहकुटुंबासह आमच्या 3 मागण्यांसाठी इथं उपोषणासाठी बसलेलो आहे। प्रथमतः मागणी अशी आहे की आम्हाला ज्या जागेवर घरकुल पाहिजेत होतं, म्हणजे जी जागेचा ठराव झालेला होता, अशा जागेवर अनेक लोकांनी अतिक्रमण सुरू केलेले आहे। दुसरी मागणी का आम्हाला गावठाण जागेमध्ये भविष्यामध्ये आमच्या लोकांना घरकुला बांधण्यासाठी एकही जागा शिल्लक राहणार नाही, अशा जागेचा आम्हाला ठराव करून पाहिजेत होता। आणि तिसरी मागणी अशी आहे की ज्या लोकांनी आता अतिक्रमण चालू केलेलं आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी आमची एक मागणी आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणासाठी इथेच बसलेलो आहे, ही विनंती।